आणि यानंतर आता तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मंदिर विकास आराखड्यासाठी 1865 कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी या संदर्भात सरकारचे आभारही मानलेत। तर चालू आर्थिक वर्षापासून विकास आराखड्याचं काम सुरू होणार आहे। तर 31 मार्च 2028 पर्यंत मंदिर विकास आराखड्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती आहे। विकास आराखडा अंतर्गत भाविकांच्या सोयींसाठी सुसज्ज यंत्रणा उभारली जाणार आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब इथं स्वतः तुळजापूरला आले होते। अगदी बारकाईने प्रत्येक विषय त्यांनी बघितला होता। आराखड्याचं सादरीकरण त्यांनी बघितलं होतं आणि महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या। त्या अनुषंगाने आराखडा सादर करण्यात आला होता। मंत्रिमंडळाची मान्यता झाली होती आणि आज एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे याला प्रशासकीय मान्यता देऊन शासन निर्णय निर्गमित झाला आहे। त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो।